5 minutes later. काय झालं साक्षी? खूप थकलेली दिसते आणि ते डोळे पण खूप लाल दिसतात. अरे आज एक्झाम आहे ना, मग रात्रभर जागून अभ्यास केलेला आहे, त्याच्यामुळे डोळे दुखतात, डोळे जड पडलेले आणि पूर्ण बॉडी पेन पण होतोय. 2000 years later. हाच तर प्रॉब्लेम आहे आजकालच्या धावपळीच्या जगात. बरेचसे IT एम्प्लॉई वर्कर्स म्हणा, जे परत लेट नाईट जे काम करतात ते वर्कर्स म्हणा, तर त्यांना आपल्या निद्रेचा निषेध करावा लागतो. खूप सारे स्टुडंट हे लेट नाईट अभ्यास करतात, त्यांना ते समजते आदल्या दिवशी अख्खी रात्र अभ्यास करतात. अरे पण हे योग्य आहे का? आपलं आयुर्वेद असं नाही म्हणत. आपल्या आयुर्वेदात चरकांनी असं सांगितलं, जृंभा अंगमर्दतंद्रा च शिरोरोगो अक्षिगौरवम निद्राविधारणा तत्र स्वप्नः संवाहनानि च. म्हणजेच निद्रेचा जर अवरोध केला तर जिरुंबा म्हणजे आपण जांभळ्यात येतो. दुसरी गोष्ट आरुची म्हणजे आपल्याला जेवणामध्ये टेस्ट राहत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला शिरोरोगामध्ये म्हणजे आपल्याला हेडेक होऊ शकतं. चौथी गोष्ट म्हणजे आपले जे नेत्र आहेत त्या नेत्रामध्ये गौरव होतं आणि जडपणा येऊ शकतो, नेत्र आपले लाल होऊ शकतात. तर यावर एकच उपाय आहे की सुखपूर्वक झोप घ्या, निद्रेचा निषेध करू नका, जेवढं होईल तेवढं निद्रा घ्यायचा प्रयत्न करा आणि लेट नाईट जे जागरण करतात ते तुम्ही कृपया करून टाळा. तुम्ही आपले स्वास्थ्य स्वतः टिकवू शकता. आयुर्वेदाचे जे प्रयोजन आहे स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षण, ते तुम्ही स्वतःच्या स्वास्थ्याचं रक्षण तुम्ही करू शकता. तर या अशा आयुर्वेदिक गोष्टींना फॉलो करत जावा. निद्रेचा निषेध करू नका. हे तुमच्या भवितव्यासाठी चांगले असेल आणि तुम्हाला आयुष्यमंत करेल.